तुला कधी फोन केला? दुपारी फोन केला तर तू आता येऊ राहिला. सो गाईज ब्लॉगची सुरुवात झाली रस्त्यातून. म्हणजे प्लॅन फिक्स नव्हता, बट कल्पेश म्हणला चला फिरून येऊ, तर त्याच्यामुळं आता आम्ही चालले फिरायला. आणि शिरीन त्याच्यात ॲड नव्हता, पण मग त्याचा झोपलेला होता. तर नशिबाने त्याचा फोन आला, त्याचं नशीब चांगलं तो आला. मग आता तो आमच्या मागं दिसतंय ना. तर आता आम्ही चाललो आहे कॉलेज रोडला फिरायला, कारण कोणताच स्पॉट आठवला नाही ना आपल्याला. अजून एक गाडी पाहायला कोणती. इथं कॉलनीच्या कोपऱ्यावर कोणते आहे ते रेणुका मॉल म्हणून. रेणुका मॉल का माहिती. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आठवत नाही ना फिरायला कुठं जायची, तर ते एक लास्ट ऑप्शन आमच्याकडे होतं, ते म्हणजे कॉलेज रोड. कॉलेज रोड बस, बाकी काहीच नाही. सो त्यामुळे आम्ही निघालो कॉलेज रोडला. आता बघू तिथे गेलो. आणि कसं आहे कॉलेज रोड गेलं म्हणल्यावर थोडं खर्च पाणी करायला लागतो, त्यामुळं मग थोडे बजेट ठेवायला लागतं. तर चला तिकडे गेल्यावर बघू. गाईस कॉलेज रोडला आला ना, मला एक बंगला खूप आवडतो आणि असं वाटतं की तो बंगला मी पण बांधावा. फायनली गाईस हेअरिंग पंचायत कॅफे. तर गाईस आपण घेतोय 50 साली. लो बजेट लोकेशन आहे आमचं. लो बजेट नाही रे, त्याची टेस्ट चांगली म्हणून. कोणती वाली मागवली? कोणती मागवले? बजेट वाढलं ना, 60 रुपये वाढली. 10 रुपये बजेट वाढलं का? मागून असा प्रकाश का येतोय? मी काय म्हणतो, कोणती मागवली मी आता, साधी कोल्ड का क्रश? क्रश. बिकॉज आय डोंट हॅव अ क्रश. आणि कॉफीमध्ये क्रश टाकून खातो. शिरीनला नाही क्रश, डायरेक्ट आयटम आहे. ये फंस गया सीएम. आता माझ्या तोंडाकडे बघा, मला वाटतं का तुम्हाला वाटतं का मला कोणी असं? शक्यच नाही. शिरीन बोलतोय पण आवाजच येत नाही त्याचा, कारण बॅकग्राऊंडला आवाजच एवढा आहे. मी पहिल्यांदा एकदा आलो होतो, आपण दोघं चालवतो बघ. दुसऱ्यांदा शिरीनचा प्राजक्त आम्ही आलता नाही, तिसऱ्यांदा आहे माझं. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त वेळा आले. शिरीनचा पैसा आलाय. हाय ते हाय गाईच नाही, गरीब आहे. तिघा गरीब आहे. नाही, शिरीन जास्त पैसे आलाय. शिरीन जास्त वेळा आलाय आणि मी कमी वेळा आलो. एवढे चोमू दिसतोय आपण. गजब बेइज्जती है. मला ब्लॉग मध्ये यायची इच्छाच नाही होती. तो बी काढ ना. येडावला का? अरे मी नाही का तसंच आहे बघा. कल्पेश पार्ट टाइम जॉबला पण येतो. तर आता कॉफी पिऊन झाली. आता आम्ही चाललोय स्टुडिओ. हे जोडीला काय करायचं? असंच फिरायला, चक्कर मारायला. दुसरं काय काम आहे का आपल्या तिथं? तुझं काम मला माहिती काय? देख तो कैसे सर मारा. हां, पीनट बटर. दुसराच विचार केला तुझा. मी जोड्यामधनं माझ्या भावाने 200 रुपयाचा आणले होते, तेव्हा घेतला होता. काल बिस्कुट पहिले घेतला होता 200-200चे. आता डायरेक्ट फुलं फायनल डायरेक्ट त्यांचं स्वतःचं दुकान आहे. मग आता काही विषयच नाही. हे काय रे, हे काय आवडत असेल लोकांना असं? मी काय म्हणतो शिरीन, इकडे मी म्हणतोय आपला टाईम झाला आहे कपड्याच्या ह्याच्यातला. आपलं फिक्स टायमिंग आता सुपर मार्केटला जायचं झालं वाटतं, कारण इथं काही सारखं नाही दिसत. चला सुपर मार्केट फिरून जाऊ, घुमने को. सो आम्ही इंटर होतो आमच्या झोनमध्ये, म्हणजे स्टार बाजारमध्ये. कारण जुड्यामध्ये काही घेत नाही आम्ही मोस्ट ऑफ. स्टार बाजारमध्ये तरी आलं एखादं बिस्किट तरी घेतो. हे स्टार बाजार. चला बघू काहीतरी खायची गोष्ट किंवा खेळायची गोष्ट. मोस्ट ऑफ टाईम आम्ही बघतो ते म्हणजे पीनट बटर शिरीनला. हे नाही ते बस मन भरलं. 3 डब्बे खाऊन पण साईज काय वाढले नाही माझी. नाही पण मग मोस्ट ऑफ आम्ही आलो ना झुडिओला पीनट बटरच बघतो, कारण लो बजेटमध्ये भेटतं. बाकी काही गोष्टी घेण्यात मजा नाही. हां, कल्पेशचं काम झालं भाऊ. गल्लीमध्ये ना लहान पोरांची घेऊन पडतो, तर आज स्वतःचं राहील काहीतरी. काय पबजीचा सोडा रे, ऐकून पण नवीनच काय तरी. हे बाय यांचं म्हणणं असं इकडं बाय, यांचं म्हणणं काय ऐक ना,
इथं काय ठेवलंय कात्री घ्या कापा आणि खाऊन घ्या. काय काय आणि असं इथं काय ठेवलंय कात्री घ्या कापा आणि खाऊन घ्या. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? दुसरा काय ठेवा. हे काय पण हे काय अरे आपण हे असं इथं. अच्छा अच्छा छोटे मोठे गाळून होते का हे असं याच्यावर तू पोळी पण बनवू शकतो. क्या बोला तूने? याच्यावर तू पोळी पण बनवू शकतो. पॅन पोळी नाही बनवू शकत ते ॲटलिस्ट ते मोठे भाजी वगैरे ते पाणी गाळून जाण्यासाठी नीट असतं ते बाकी काही नाही. थांब इकडे. एकदा माझ्या मित्रांनी मला रेडबुल आणली ती तर पेलो होतं आम्ही तर मला वाटलं एकदम भारी काय नाही का ते न्यूज म्हणजे ॲडमध्ये जसं दिसतं तशी चव नाही त्याला. ते दाबून काय करतो हे काय पण फरसाण एवढं बोलून सुद्धा शिनी शेवटी पीनट बटरला गेलाच होता ना. हा मला माहिती आहे ना जुडिओला तो आला ना दुसरं काही बघणार चॉकलेट फ्लेवर बघत होता. ते नाही माहिती पण मग पीनट बटर 100% बघणार तो 100%. सो फायनली आमचं 10 ते 15 मिनटात जुडिओ एक्सप्लोअर करून झाला पूर्ण एकदम यू मिनटात. तसे सवय झाली ना डेली नाही म्हणजे थोड्या दिवसांना डेली जर सवय होऊन गेली एक्सप्लोअर करा. एक टाईम होता आम्ही कॉलेजपासून तर ह्या रोड हा जो दिसेल तुम्हाला असाल त्या रोडनी चालत ABP पर्यंत येत होतो आम्ही म्हणजे ते पण 10 रुपये वाचवायला फक्त. हां शिरीन पुढे जाऊन तर 10 रुपयाचं काहीतरी खाऊनच आहे. नाही पण शिरीन नव्हतं त्याच्यात. मी राहायचो ना मी आणि संस्कार राहायचो. तुम्ही अरे शाळेच्या टायमाला पण आम्ही कॉलेजच्या टायमाला सांगू राहिलो. आम्ही शाळेच्या टायमाला जायचो. कल्पेश मी अजून 2-4 जण होते असे 10 रुपयासाठी एवढं लांब चालत यायचो आम्ही. वा काय कडक. ही गाडी इथंच दिसते नेहमी बरं का पण लय भारी दिसते गाडी. आणि आज आठवतं की त्या टायमाला 10 रुपयासाठी आम्ही एवढं हे करायचो आणि आता 10 रुपये म्हणजे असं आता आपण करतो तरी ते आता पण करतो पण मग एवढा विचार नाही करत नाही का खायच्या गोष्टीत तरी ॲटलिस्ट. एकदा तुम्हाला सांगतो डायरेक्ट इथं कॉलेजपासून ABP तरी कमी अंतर आहे तेव्हा शिरीन मी आणि कल्पेश कुठे गेलो रे डोंगरी वस्ती गृहाला गेलो होतो ना तेव्हा तुम्हाला सांगतो मी कल्पेश शिरीन कॅनडा कॉर्नरपासून तर ABP पर्यंत चालू झालो होतं. ती फिलिंगच वेगळी होती आणि थोडं आम्हाला काहीतरी खायचं होतं. हां त्याचं खायचं पण होतं भूक पण लागली ती आणि आमचं बजेट होतं खूप कमी त्याच्यामुळं मग चालत आलो आणि आईस्क्रीम खाली 20 वाली. काय सांगता लई वाईट दिवस काढले पण आता बजेट खूप कमी होतं. बिचारा कल्पेश म्हणत होता रिक्षान जाऊ तो होतं एक झालं. अजून एक किस्सा आहे तुम्हाला घरी गेला सांगतो मी तो कल्पेशचा. डान्सिंग थार काय काय करायला लागतं व्हिडिओसाठी टाकणार आहे बघा. नाही आता हे काय याला काय वाटतं कॅमेरा बंद राहतो मग याच्या आणि मी याची घरी टाकून द्या ना व्हिडिओ. आता बघून घ्या तुम्ही त्याच्या कोणी मित्र असाल ना ते बघून घ्या. आता शिरींची लागल वाट. फायनली काय आता आम्ही पूर्ण कॉलेज रोड फिरून आलो आहे ते पण 1-1.5 तासामध्ये आलो असेल ना 1-1.5 तासामध्ये. आणि बघितलं तुम्ही लय मजा आली. 2-4 गोष्टी शेअर केल्या थोड्या ज्या म्हणजे आठवणीत राहील कायम अशा. एक म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती पण मग ती नंतर व्लॉगमध्ये सांगली कारण आता सध्या टाईम नाही आपल्याकडे. मला जायचं आहे उजाटायला आणि कल्पेशला पण घरी काम आहे सो कम्प्लिशन पडले मला. हां सो त्याच्यामुळं ती जी एक्साइटमेंट आहे ना तुम्हाला नेक्स्ट टाईम कधी सांगाल जेव्हा सर्व असतील ना शिरीन कल्पेश सगळे तेव्हा. सो आत्तासाठी आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.